सन 1906 मध्ये सावरकर हे उच्च शिक्षणाकरता लंडनला गेले. तिथे त्यांना भेटले सेनापती बापट, जे फ्रान्समधून बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण पूर्ण करून ते लंडनला सावरकरांना भेटण्यासाठी आले होते. तर त्यांनी बॉम्ब बनवण्याचं जे काही प्रशिक्षण आहे ते त्यांनी नंतर सावरकरांना लंडनमध्ये दिले. लंडनमध्येच त्यांनी भारत भवन, म्हणजे त्या काळचं इंडिया हाऊस, या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी त्यांची प्रयोगशाळा सुरू केली. आणि या प्रयोगशाळेतच सावरकर, सेनापती बापट आणि त्यांचे इतर सहकारी हे बॉम्ब बनवण्याचं काम करत होते. इंग्रज पोलीस आहेत, त्यांना कुठून तरी सुगावा लागला की इथे बॉम्ब बनवण्याचं काम चालू आहे. आणि त्यांना असा सुगावा लागतात ते झडती घेण्यासाठी भारत भवन या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. आणि निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांच्या प्रयोगशाळेत तर ते बॉम्ब बनवणं वगैरे सुरूच होतं. परंतु सेनापती बापट म्हणतात की हा बॉम्ब आपल्याला लपवायचा कुठे? तर सावरकरांनी काय केलंय, एक आराम खुर्ची घेतली आणि त्या आराम खुर्चीमध्ये ते 2 बॉम्ब फिट केले आणि वरून एक बेडशीट किंवा एक चादर म्हणूया आपण, त्या चादरने ती खुर्ची झाकून ठेवली. ती खुर्ची पूर्ण पॅक करून इतकी व्यवस्थित हॉलमध्ये ठेवली होती की बघणाऱ्यांना वाटलंही नाही पाहिजे की या खुर्चीच्या आतमध्ये बॉम्ब आहेत. एवढी ती छान पिनअप करून वगैरे त्यांनी ती खुर्ची ठेवली होती. आणि ती घेण्यासाठी तो इंग्रजी पोलीस आला आणि त्याने दार वाजवला. तर सावरकरांनी दार उघडलं. मात्र सावरकरांच्या डोळ्यात किंचितही भीती नव्हती आणि त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही भीतीचा लवलेश नव्हता. कारण त्यांच्याकडे होता एक दुर्दम्य आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाच्या बळावरच सावरकरांनी अनेक कार्य त्यांच्या जीवनात केलेले आहेत. पोलीस रूम मध्ये आले आणि त्यांनी सावरकरांना सांगितलं की आम्हाला झडती घ्यायची घराची. सावरकर म्हणाले, घ्या, तुम्हाला झडती काय घ्यायची ती घ्या. इंग्रजी पोलिसांनी त्यांचं घर किंवा ती जी काही रूम आहे ती पूर्णपणे तपासली आणि त्यातून त्यांना काहीही सापडलं नाही. आणि काही पुस्तकं होती, काही काही वस्तू होत्या, काही पुस्तकं त्यात अशी होती की ज्यावर बंदी होती. म्हणजे इंग्रज सरकारने त्याच्या प्रकाशनावर आणि विक्रीवर अशा दोन्ही गोष्टीवर बंदी आणली. ती पुस्तकं सावरकरांच्या संग्रहात होती. परंतु अशी पुस्तकंही बघून सावरकरांनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या की त्या गोष्टी समजून घेऊनच इंग्रजी पोलिसांनी ते पुस्तक न वाचताच ठेवून दिले. झडती पूर्ण झाली आणि इंग्रजी पोलीस जायला निघाले. ते जायला निघाले आणि त्यांनी घराच्या बाहेर पाय ठेवला. परंतु सेनापती बापट म्हणतात की आम्ही सुटकेचा निश्वास टाकला होता की आता झडती पूर्ण झाली आणि काहीही मिळालं नाही आणि ते पोलीस त्यांचे निघाले. परंतु सावरकर नावाचा हे एक भयंकर आमचा असा जो मित्र आहे, तो मित्र कमी आणि सैतान जास्त आहे, असं सेनापती बापट म्हणतात. तर सावरकर त्या जाणाऱ्या पोलिसांना असं म्हणतात, सावरकर त्या बाहेर जाणाऱ्या पोलिसांना असं म्हणतात की साहेब, जरा तुम्ही या खुर्चीत बसता का? आता खुर्चीत बसता का? कारण की त्याच खुर्चीमध्ये त्यांनी ते बॉम्ब पिनअप करून ठेवले होते आणि त्याच खुर्चीमध्ये त्यांनी ते बॉम्ब लपून ठेवले होते. त्याच खुर्चीत तुम्ही बसता का? असा प्रश्न सावरकर त्या पोलिसांना विचारत आहेत. पोलीस सावरकरांना म्हणाले की सावरकर, आम्हाला तुमच्याशी गप्पा मारण्यात आनंद झाला असता, परंतु माझी अडचण आहे. ती अडचण अशी आहे की आम्ही सध्या ड्युटीवर आहोत आणि वर्दीवर सुद्धा आहोत आणि या क्षणी जर मी तुमच्याकडून पाणी सुद्धा घेतलं तरी ते तुमच्याकडून लाच घेतल्यासारखं होईल. त्यामुळे इंग्लंडचा नाव खराब होईल आणि इंग्लंडचा अपमान होईल. त्यामुळे आम्ही हे असं कुठलंही कृत्य सध्या करू शकत नाही. माझी ड्युटी पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलायला आणि गप्पा मारायला नक्की येईन. सावरकरांच्या मनाचं मोठेपण हे आहे की ते शत्रूंच्या मोठेपणाचं सुद्धा जाहीर मनानं कौतुक करतात. ते गेल्यानंतर सावरकर सेनापती बापटांना म्हणतात की बापट, तुम्हाला माहिती का, ही माणसं इतकी इमानदार आहेत, ही माणसं इतकी प्रामाणिक आहेत, म्हणून ती आज जगावर राज्य करतायत.
त्यांनी आज जर आपल्याकडे बसले असते, पाणी घेतलं असतं, चहा घेतला असता, तर त्यांना कोणी काही म्हटलं नसतं. परंतु एकांतात का होईना, पण इंग्लंडचं नाव खराब होऊ नये, इंग्रजांची नाचक्की होऊ नये, हे त्यांना नेहमी वाटतं. त्यांच्या देशाचं नाव खराब होऊ नये, त्यांच्या देशाची कुठेही बदनामी होऊ नये, याची काळजी ते लोक नेहमी घेतात. म्हणून ती लोक मोठी आहेत. ही माणसं एवढ्या जबरदस्त त्यागाला उभी आहेत, म्हणून त्यांनी या जगात एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय.